तर नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? तर आजचा आहे रविवार आणि आज ते मी काल जी पूजा केली होती कुंचम सेवा, तर आता मी हे उत्तर पूजा करत आहे. फुलांनी असं पाणी शिंपडून घ्यायचं फोटोवर आणि कुंचम सेवेवर पण कुंचमवर पण मी असं शिंपडून घेतलेलं आहे आणि मग साखरेचा नैवेद्य दाखवून दिलेला आहे मी. आणि त्याच्यानंतर ही पूजा उचलून घेतलेली आहे. बघू शकता असे केलेले आहे. त्याच्यानंतर देवपूजा करून घेतली मी. त्याच्यानंतर मग लागली स्वयंपाकाला. आज मला दुपारी मी दळण पण करायचं आहे, तर दळणाला पण म्हणजे जाऊन आलेली आहे मी आता आणि दुपारी हा व्हिडिओ अपलोड करत आहे. आणि ही नंतर मग अशा प्रकारे ही उचलून घ्यायची पूजा. आणि ही पूजा मी मंगळवारी आणि शुक्रवारी करत असते, कुंचमची सेवा. मस्त असा वर हे सर्व ठेवून दिलेलं आहे. हे याच्यामधले म्हणजे कुंचममधले तांदूळ आपण पुढच्या वेळेस वापरू शकतो. म्हणजे 2-3 वेळा वापरल्यानंतर त्याचं काही पण गोड करू शकतो. गोड भात नाही तर खीर वगैरे काही बनवून खाऊ शकतो. आता पुढच्या वेळेस पण मी हेच वापरलं नाही म्हणून मी हे ठेवून दिले एका याच्यामध्ये पॅक करून. तर बघू शकता मेथी वगैरे मस्त तोडून धुवून घेतलेली आहे. आज करायचे आहे विदर्भ स्पेशल कढी गोळे मस्तपैकी. आणि मस्त हिरव्या मिरच्या घेतल्या, सांबार घेतला, सर्व ते धुवून घेतलं तोडून. आणि 2 गाठी घेतलेल्या आहे. हे तुरीचा जो कणर असते की नाही तो टाकलेला होता मी भिजायला. 15 ते 20 मिनटात मस्त भिजलेला आहे. तो मी 1 ते 1.5 तास ठेवलेला होता, मस्त भिजला होता तो. आणि हे बघू शकता असे मस्त हे गोळे शिजल्यानंतर असे वरतीच येतात. म्हणजे वरती जेव्हा आले ना तेव्हा समजायचं की आपले गोळे शिजलेले आहेत. तर या कढी गोळे खायला. तर हा मिनी ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बाय.